Hello students, welcome in the online lecture. This is the 7th lecture on the topic reproduction in lower and higher animals. In the last lecture, we will study about the fate of the germ layers which are produced at the time of gastrulation, and we also study about the fertilization and cleavage pattern. In this lecture, we will learn about the next point in the topic, that is the pregnancy. Let us start. What is meant by the pregnancy? The condition of carrying one or more embryo in uterus is called a pregnancy or gestation in human female. एक किंवा अनेक एम्ब्रियो युटेरसमध्ये कॅरी करण्याच्या ज्या स्टेजला प्रेग्नन्सी किंवा जस्टेशन असं म्हटलं जातं. इट इज अ पिरियड ऑफ अबाउट 266 days फ्रॉम फर्टिलायझेशन और 280 days फ्रॉम लास्ट मेन्स्ट्रुअल सायकल. हा फर्टिलायझेशनपासूनचा 266 दिवसांचा स्पॅन असतो किंवा लास्ट मेन्स्ट्रुअल सायकलपासूनचा 280 दिवसांचा स्पॅन असतो. The human pregnancy is divided into 3 months called trimesters. 3 मंथच्या 3 स्टेजेसमध्ये प्रेग्नन्सीचा जो स्पॅन असतो तो डिवाइड केला जातो, त्याला ट्रायमेस्टर्स असं म्हटलं जातं. याचे 3 ट्रायमेस्टर्स येतात, फर्स्ट ट्रायमेस्टर, सेकंड ट्रायमेस्टर अँड थर्ड ट्रायमेस्टर. द ट्रायमेस्टर्स, इन ईच ट्रायमेस्टर्स इंटरनल ॲज वेल ॲज एक्सटर्नल चेंजेस ऑकर सच ॲज. प्रत्येक ट्रायमेस्टरमध्ये फिटसमध्ये इंटरनल किंवा एक्सटर्नल चेंजेस काय होतात हे आपण स्टडी करणार आहे. फर्स्ट ट्रायमेस्टर, पहिले 3 मंथ प्रेग्नन्सीचे. इन द फर्स्ट ट्रायमेस्टर ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड स्टार्ट टू डेव्हलप इन थर्ड वीक फ्रॉम न्यूरल ट्यूब विच अराइज फ्रॉम एक्टोडर्म. एक्टोडर्मपासून अराइज झालेली जी न्यूरल ट्यूब आहे त्याच्यापासून ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड तयार व्हायला सुरुवात होतो 3ऱ्या वीकपासून. द सेकंड चेंज ऑकर्स इन द फिटस इज आफ्टर 1 month ऑफ प्रेग्नन्सी द एम्ब्रियो हार्ट इज फॉर्म्ड अँड इट इज नोटिस्ड बाय लिसनिंग द हार्ट साऊंड विथ स्टेथोस्कोप. 1 month कंप्लीट झाल्यानंतर प्रेग्नन्सीचा एम्ब्रियोचं हार्ट तयार होतं, त्यामुळे हार्ट बीट जे असतात किंवा हार्टचं साऊंड जे असतं ते स्टेथोस्कोपनं ऐकू येतं. बाय द एंड ऑफ सेकंड मंथ ऑफ प्रेग्नन्सी फिटस डेव्हलप्स लिम्स अँड डिजिट्स इन रुडिमेंटरी फॉर्म. पहिल्या मंथ पूर्ण झाल्यानंतर दुसरा मंथ कंप्लीट होत असताना फिटसमध्ये लिम्स डेव्हलप व्हायला सुरुवात होतात, म्हणजे 4 लिम्स आणि हँड लिम्स, आणि त्याच्यावरती रुडिमेंटरी फॉर्ममध्ये डिजिट्स डेव्हलप तयार व्हायला सुरुवात होते. बाय द एंड ऑफ थर्ड मंथ ऑफ प्रेग्नन्सी मोस्ट ऑफ द मेजर सिस्टीम्स आर फॉर्म्ड अँड द फिटस ग्रोज अप टू 5 centimeter लेंथ. 3रा मंथ कंप्लीट होऊपर्यंत जवळपास बऱ्यापैकी सगळ्या सिस्टीम्स डेव्हलप झालेल्या दिसतात, मेजर सिस्टीम्स डेव्हलप झालेल्या दिसतात फिटसमध्ये, आणि फिटसची लेंथ जी असते 5 centimeter एवढी होते. दिस इज अबाउट द फर्स्ट ट्रायमेस्टर, फर्स्ट, सेकंड अँड थर्ड मंथ ऑफ प्रेग्नन्सी. द सेकंड ट्रायमेस्टर, it is period of growth of fetus. During this fetus grows up to 30 centimeter long. या सेकंड ट्रायमेस्टरमध्ये फिटसची जास्त लेंथ वाढते, जवळपास 30 सेंटीमीटर एवढी लेंथ त्याची होते. The uterus become highly distensible, hormonal level stabilized, corpus luteum degenerate and placenta secrete progesterone which maintains the pregnancy. फर्स्ट ट्रायमेस्टर कंप्लीट झाल्यानंतर कॉर्पस ल्युटियम डिजनरेट होतं आणि प्लासेंटा तयार होतो. प्लासेंटा त्यानंतर प्रेग्नन्सी मेंटेन होण्यासाठी लागणारं प्रोजेस्टेरॉन हार्मोन सिक्रीट करतं. युटेरस डिस्टेन्सिबल झालेलं असतं आणि हार्मोनल लेवल स्टॅबिलाइज झालेले असतात. ड्युरिंग फिफ्थ मंथ फर्स्ट मुवमेंट ऑफ फिटस ॲट
and appearance of hairs on the head are observed. 5वा मंथ कंप्लीट झाल्यानंतर फिटसची मुवमेंट जाणवायला लागते मदरला आणि त्याच्या डोक्यावरती हेअर्स डेव्हलप झालेले दिसतात. At end of second trimester, body is covered by fine hair, eyelids and eyelashes are formed. सेकंड ट्रायमेस्टर कंप्लीट होत असताना आयलिड्स, आयलॅशेस आणि बॉडीवरती फाईन एअर्स तयार झालेले दिसतात. नेक्स्ट द थर्ड ट्रायमेस्टर. इन द थर्ड ट्रायमेस्टर एक्सटेंड्स फ्रॉम 7th मंथ टू टिल बर्थ. बाळाचा बर्थ जोपर्यंत होत नाही तोपर्यंतचा जो पिरियड असतो तो थर्ड ट्रायमेस्टरचा असतो, 7व्या मंथपासून प्रेग्नन्सीच्या. ह्याच्यामध्ये मॅक्झिमम ग्रोथ झालेली दिसते फिटसची. बघूया काय होतं ह्याच्यामध्ये. फिटस ग्रोज अप टू 50 सेंटीमीटर लॉंग अँड वेट इन्क्रीजेस अप टू 3 to 4 kg. Thus by the end of 9 months of pregnancy the fetus is fully developed and is ready for delivery. फिटसची पूर्ण डेव्हलपमेंट कंप्लीट होते थर्ड ट्रायमेस्टर कंप्लीट होत असताना. त्याच्या अगोदर सगळ्या सिस्टीम तयार झालेल्या असतात, फक्त ग्रोथ होते ह्या थर्ड ट्रायमेस्टरमध्ये फिटसची. त्याची लेंथ वाढते, त्याचं वेट वाढतं आणि फिटसची डिलिव्हरी होण्यासाठी फिटस रेडी होतो. दिस इज अबाउट द 3 ट्रायमेस्टर्स ऑफ द प्रेग्नन्सी. द नेक्स्ट पॉईंट इज द प्लासेंटा. प्लासेंटा, it is temporary organic connection between fetus and uterus of mother. It is developed at the point of implantation in about 3rd month of pregnancy. Fully formed placenta is 4 cm thick and 18 cm in diameter and 1/6 the weight of fetus. प्लासेंटा हा टेम्पररी ऑर्गॅनिक कनेक्शन असतं फिटसमध्ये असणार आणि मदरमध्ये असणारं. 3rd मंथ प्रेग्नन्सीचा कंप्लीट झाल्यानंतर प्लासेंटा तयार होतो. ज्या ठिकाणी इम्प्लांटेशनचं झालेलं असतं, फर्टिलायझेशन झालेल्या, गॅस्ट्रुलेशन झालेल्या एम्ब्रिओचं ज्या ठिकाणी कोरियनिक विलायच्या सहाय्यानं इम्प्लांटेशन झालेलं असतं त्याच पॉईंटपासून प्लासेंटा डेव्हलप व्हायला सुरुवात होतो. प्लासेंटा 4 सेंटीमीटर थिक असतो आणि 18 सेंटीमीटर डायमीटर असणार असतो आणि 1/6 वेट असतं त्याचं फिटसच्या वजनाच्या. द फंक्शन्स ऑफ द प्लासेंटा इज, द फर्स्ट फंक्शन इज द न्यूट्रिशन. ऑल द न्यूट्रियंट्स पास फ्रॉम मदर्स ब्लड टू फिटस थ्रू प्लासेंटा आफ्टर 3rd मंथ ऑफ प्रेग्नन्सी. 3ऱ्या मंथनंतर प्लासेंटा एकदा का तयार झाला की मदरच्या ब्लडमधून येणारी सगळी न्यूट्रियंट्स फिटसला प्लासेंटा थ्रू पाठवली जातात. द सेकंड फंक्शन ऑफ द प्लासेंटा इज रेस्पिरेशन. O2 passes from mother's blood to fetus and CO2 from fetus blood to mother blood. प्लासेंटाच्या साह्यानं रेस्पिरेशन चालतं फिटसमधलं. फिटसकडं मदरच्या ब्लडमधला ऑक्सिजन पुरवला जातो आणि फिटसच्या बॉडीमध्ये तयार झालेला CO2 मदरच्या ब्लडकडं पाठवला जातो. द थर्ड फंक्शन ऑफ प्लासेंटा इज द एक्सक्रीशन. Nitrogenous waste are removed by placenta. The nitrogenous waste which are produced in the body of fetus, these nitrogenous waste are eliminated with the help of placenta, that is nothing but the excretion. And the last function of the placenta is the endocrine function. The placenta acts as an endocrine gland and produces progesterone which is required for the maintenance of the pregnancy. कॉर्पस ल्युटियम डिजनरेट झाल्यानंतर 3rd मंथपासून एकदा का प्लासेंटा तयार झाला की प्लासेंटा एंडोक्राईन ग्लँडचं फंक्शन कॅरी करतो. आपण हार्मोनल कोऑर्डिनेशनमध्ये, केमिकल कोऑर्डिनेशनमध्ये जे सगळे हार्मोन्स शिकलो, ज्या सगळ्या ग्लँड शिकलो त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे प्लासेंटाचं फंक्शन. तर त्याच्याकडून प्रोजेस्टेरॉन हे हार्मोन सिक्रेट केलं जातं. दिस इज अबाउट द प्लासेंटा. The next point in the topic is the parturition. Parturition, the process of delivery of fetus out of mother body called as parturition. It is under control of hormones and it includes following stages. Parturition means delivery of the fetus from the mother body and it is controlled by the different types of hormones which are already studied
within the topic कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. आपण कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन या टॉपिकमध्ये बघितलेलं आहे. हार्मोन्स लागणारी कोणती हार्मोन्स आहेत ते आपण स्टडी केलेले आहेत. नेक्स्ट पॉईंट बघूया. पार्च्युरेशनमध्ये वेगवेगळ्या स्टेजेस येतात, पण त्याच्या अगोदर बघूया ह्युमन्स आर विव्हिपॅरस ॲज दे गिव्ह बर्थ टू देअर यंग वन्स. Parturition is the process of giving birth to a baby. The physical activities involved in parturition like uterine and abdominal contractions, dilation of cervix and passage of baby are collectively called labor. Labor is accompanied by localized sensation of discomfort or agony called labor pains. Parturition is controlled by a complex neuroendocrine mechanism. Signals arise from the fully formed fetus and placenta causes mild uterine contractions. It is accompanied by rise in estrogen and progesterone ratio, increase in oxytocin receptors in uterine muscles. Oxytocin receptors dilate the uterine muscles. They causes vigorous contraction of myometrium of uterus and the end of pregnancy. The fully developed fetus gives signals for the uterine contraction by secreting adrenocorticotropic hormone ACTH from pituitary and corticosteroid from adrenal gland. This triggers release of oxytocin from mother's pituitary gland, which acts on uterine muscles of mothers and causes vigorous uterine contractions. This leads to expulsions of the body from the uterus. It involves the following 3 stages. बघा कोणकोणती हार्मोन, महत्त्वाचं हार्मोन लागणारं जे आहे आपण बघितलेलं आहे ऑक्सिटोसिन. पोस्टेरियर पिट्युटरी ग्लँडकडून रिलीज होणारा हार्मोन. इट इज सिक्रेटेड विदिन द हायपोथॅलॅमस बट इट इज रिलीज्ड बाय द पोस्टेरियर लोब ऑफ पिट्युटरी ग्लँड. आणि हे ऑक्सिटोसिन हार्मोनचं सिक्रेशन जास्त प्रमाणात व्हायला लागतं प्रेग्नन्सीच्या वेळी, पार्च्युरेशनच्या वेळी पर्टिक्युलर. ह्याचे सिक्रेशन हाय होण्यापाठीमागं फिटसकडून ॲड्रिनोकॉर्टिकोट्रोपिक हार्मोन सिक्रेट केलं जातं आणि कॉर्टिकोस्टिरॉइड हार्मोन सिक्रेट केले जातात ॲड्रिनल ग्लँडकडून. त्यामुळं याचा सिग्नल ऑक्सिटोसिन हार्मोन रिलीज होण्यासाठी पिट्युटरी ग्लँडकडे येतो आणि त्यामुळे मॅक्झिमम अमाऊंटमध्ये ऑक्सिटोसिन हार्मोन रिलीज होतं, विच इज रिक्वायर्ड फॉर द डायलेशन ऑर uterine muscles for the parturition. The first stage in the parturition is the dilation stage. Uterine contractions begin from top, forcing the baby towards the cervix. Contractions are accompanied by pain caused by compression of blood vessels. Oxytocin include uterine contractions become stronger and stronger due to stimulatory reflex. As the baby is pushed down in the uterus, its head comes to lie against cervix. Cervix gets dilated. The vagina also shows similar dilation. This stage of labor can normally last up to few hours. It ends in rupturing of amniotic membrane of fetus. In the first stage, in the dilation stage, the cervix get dilated and also vagina get dilated, and the head of the fetus comes near the cervix, and that's why the membrane, amniotic membrane of fetus become rupturing. The second stage of parturition is the expulsion stage. The uterine and abdominal contractions become stronger. In normal delivery, the fetus passes out throughout cervix and vagina with head in forward direction. It takes 20 to 60 minutes. The umbilical cord is tied and cut off close to the baby navel. In the second stage, which is called as expulsion stage, in this stage the uterine and abdominal contractions become stronger. That's why the baby comes out through the cervix and vagina. It requires 20 to 60 minutes in the normal delivery. The third stage, after birth, after the delivery of the baby, the placenta separates from the uterus and it expelled out as after birth. Due to severe contractions of uterus, this process happens within 10 to 45 minutes of delivery. After the birth of baby, the placenta also comes out
through the cervix and vagina, which is called as afterbirth. After the birth of baby, the next stage is the lactation. The mammary glands of the female start producing milk at the end of pregnancy by the process of lactation. Prolactin is the hormone which is responsible for production of milk. About the prolactin we will study in the topic control and coordination. The anterior lobe of the pituitary gland secretes the prolactin hormone which is required for the synthesis of milk in the mammary glands. Lactation helps the mother in feeding the newborn baby. The fluid secreted by mammary glands soon after childbirth is called a colostrum. Just after the birth of baby, the first milk which is secreted by the mammary glands which is called as colostrum, and the colostrum, it is the sticky and yellow fluid secreted by a mammary gland soon after childbirth. It contains proteins, lactose and mother's antibodies, example IgA. The IgA type of antibody is present in the colostrum or the mother milk. The fat content in colostrum is very low and the antibodies present in it help in developing resistance for the newborn baby at the time of when its own immune response is not fully developed. And also it is studied, we will study it in the topic human health and diseases. These antibodies provide immunity to the fetus which are present in the colostrum or which are present in the mother's milk. It provides immunity to the fetus up to when its own immunity become developed. This is the diagram which shows the stages of the parturition, stage first, stage second and the stage third. Stage first, dilation stage, stage second, expulsion stage and the last stage after birth. In this lecture we will study about the pregnancy, parturition and lactation. In the next lecture we will learn about the reproductive health, which is the next point in this topic. Thank you.